1. दररोज चेहऱ्यावर तिळाच्या किंवा बदामाच्या तेलाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील रक्तपुरवठा चांगला होतो आणि त्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते. नंबर 2. खोबरेल तेलामध्ये मध आणि साखर मिसळून होठावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. याच्या वापराने तुमच्या होठावरील डेड स्किन निघून जाते आणि तुमचे होठ लगेचच गुलाबी दिसू लागतील. टिप्स नंबर 3. नाकावर ब्लॅकेट्स काढण्यासाठी तुमच्या नाकावर टूथपेस्ट लावा आणि 5 मिनिटं कोरडे होऊ द्या आणि नंतर पाण्याचे काही थेंब घेऊन गोलाकार हलक्या हाताने मिनिटभर मसाज करा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. नाकावर ब्लॅकेट्स पूर्णपणे निघून जातील. टिप नंबर 4. केसाला नियमितपणे दही लावल्याने केसाचा कोरडेपणा आणि केस तुटण्याचे प्रमाण कमी होते. त्यासाठी केसाला आणि टाळूला अर्धा तास दही लावून तसेच राहू द्या आणि अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवा. तुमची होणारी केस गळती आणि केसाचा कोरडेपणा निश्चितच कमी होईल. टिप नंबर 5. 1 टेबलस्पून बटाट्याचा रस आणि 1 टेबलस्पून काकडीचा रस घ्या. आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करा. आता हे तुम्ही टोनर म्हणून नियमितपणे चेहऱ्याला लावा. हे तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझर करण्यास आणि काळे डाग कमी करण्यास नक्कीच 100% मदत करते. टिप नंबर 6. चेहऱ्यावर चमक आणि ग्लो येण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी याची साल काढून पेस्ट बनवा. आता या बदामाच्या पेस्टमध्ये 1 टेबलस्पून ओट्स आणि 1 टेबलस्पून मध आणि थोडेसे दही घालून चांगले मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. बघा तुम्हाला काय फरक जाणवतो. टिप नंबर 7. दररोज एका टोमॅटोचा तुकडा चेहऱ्यावर 5 मिनिटं आणि त्यावर थोडेसे मध घालून स्क्रब करा. त्यामुळे मुरमे, काळे डाग, तेलकट त्वचा स्वच्छ होण्यास खूप मदत होते. तुम्ही हा प्रयोग दररोज सुद्धा करू शकता. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. टिप नंबर 8. जर तुमची त्वचा वारंवार ड्राय होत असेल तर दुधामध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने कोरड्या त्वचेपासून पूर्णपणे कायमची सुटका होते. टिप नंबर 9. नियमितपणे आवळ्याचा ज्यूस पिल्याने तुमचे केस लांब आणि मजबूत होण्यास मदत होते. तसेच चमकदार आणि काळे तसेच केसाची चांगली वाढ होते. शिवाय पांढऱ्या केसांपासून सुद्धा सुटका होते. त्यामुळे नियमितपणे आवळ्याचा ज्यूस पिणे खूपच फायदेशीर ठरते. टिप नंबर 10. तुमचा काळपट झालेला चेहरा उजळून दिसण्यासाठी 2 चमचे तांदळाच्या पिठात 1 चमचा मध मिसळा. आता ही पेस्ट त्वचेवर लावा आणि 15 ते 20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. नक्कीच तुमचा चेहरा 4 चौघात उजळून दिसेल. टिप नंबर 11. केस गळणे कमी करण्यासाठी सीताफळ हे फळ खूपच फायदेशीर आहे. सीताफळाचे नियमितपणे सेवन केल्याने केसाची चांगली वाढ होण्यास मदत होते. तसेच केस गळणे सुद्धा थांबते. टिप नंबर 11. त्वचेवरील व्हाईट हेड्स काढण्यासाठी अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तांदळाचे पीठ आणि कोरफड जल हे तिन्ही एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार दिशेने संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करा. असे नियमितपणे केल्याने त्वचेवरील संपूर्णपणे व्हाईट साईड्स, ब्लॅक हेड्स सहजपणे दूर होतात. टिप नंबर 12. 2 चमचे दही घ्या आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि 5 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. यामुळे तुमची त्वचा निरोगी, चमकदार आणि मुलायम बनते. टिप नंबर 13. थोडीशी कॉफी, मध आणि 1 चमचा साखर हे तिन्ही जिन्नस एकत्र मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील त्वचा टाईट होते आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील नाहीसे होतात. टिप नंबर 14. दररोज रात्री झोपण्यापूर्वी होटांना लिंबाचा रस लावून झोपल्याने होटाचा काळपटपणा कमी होण्यास मदत होते. तुम्ही हा प्रयोग दररोज सुद्धा करू शकता. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. टिप नंबर 15. दररोज 1 टेबलस्पून दही आणि थोडीशी हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी होऊ लागतात. तसेच तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझर करण्यास आणि तुमची त्वचा स्वच्छ ठेवण्यास हे मदत करतात. त्यामुळे दह्याचा आणि हळदीचा तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये नक्कीच समावेश करा. तुम्हाला नक्कीच त्याचा फरक जाणवेल. टिप नंबर 16. आपले शरीर हे आपण जे खातो यानेच बनलेले असते. साहजिकच ताजे, स्वच्छ आणि रसदार अन्न सेवन केल्याने आपली त्वचा तेजस्वी राखण्यास मदत करतात. प्रथिने, जीवनसत्वे, भरपूर फळे व पालेभाज्यायुक्त असा समतोल आहार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेणे खूपच श्रेयस्कर ठरते. टिप नंबर 17. नियमितपणे त्वचेची निगा राखण्यासाठी गुलाब पाणी खूपच फायदेशीर ठरते. गुलाब पाणी हे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते आणि ते सहज बाजारात उपलब्ध मिळते. जेव्हा आपल्या त्वचेवर ताण जाणवेल तेव्हा गुलाब पाण्याचा चेहऱ्यावर स्प्रे करा. नक्कीच तुम्हाला फ्रेश वाटेल. टिप नंबर 18. चेहऱ्यावरील वृद्धत्व टाळण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा किंवा योगा करा. व्यायाम आणि योगा केल्याने तुमचं वय दिसून येत नाही. तसेच चेहरा तरुण ठेवण्यासाठी संतुलित आहाराचं सेवन करा आणि भरपूर पाणी प्या. टिप नंबर 19.
40शीत आल्यावर त्वचेवर ओलावा टिकून राहत नाही, त्यामुळे त्वचेला वारंवार मॉइश्चरायझर करणं खूपच आवश्यक आहे. जेवढी त्वचा मॉइश्चरायझर राहील तेवढी ती हेल्दी राहते. चेहरा धुतल्यावर किंवा आंघोळीनंतर लगेचच मॉइश्चरायझर लावलं पाहिजे. टिप नंबर 20. आठवड्यातून किमान एकदा तरी चेहरा स्क्रब केला पाहिजे. स्क्रब केल्याने त्वचेच्या मृतपेशी निघून जातात आणि त्वचेला चमक येते. टिप नंबर 21. वृद्धत्व टाळायचं असेल तर त्वचेचं सूर्याच्या अतिनील किरणापासून रक्षण करणं खूपच गरजेचं आहे. त्यामुळे किमान SPF 30 असलेल्या सनस्क्रीनचा वापर नक्की करावा. तसेच त्वचेवरील वृद्धत्व टाळण्यासाठी व्हिटॅमिन Cचा सुद्धा वापर केला पाहिजे. व्हिटॅमिन Cचा नियमितपणे वापर केल्यावर चेहऱ्यावर खूप छान फरक दिसून येतो. टिप नंबर 22. चेहऱ्यावरील सुरकुत्या टाळण्यासाठी आणि वृद्धत्व टाळण्यासाठी चांगली झोप घेणं तितकेच गरजेचं आहे. तसेच अल्कोहोल आणि स्मोकिंग टाळल्यास चेहऱ्यावर तेज कायम राहतं आणि सुरकुत्याची सुद्धा समस्या भेडसावत नाही. तर तुम्हाला माझी आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जरूर शेअर करा. पुन्हा भेटू